नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये ट्रीपला आलेल्या निरूपा आणि रियाचं सोनं ढापण्यासाठी पंकज आणि देविकाने हा भूत हटके प्लॅन केलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता सत्य आपल्या रूममध्ये विचार करत असतो, आपल्या आयुष्यात अशी अचानक भूतांची गडबड का सुरू झाली? ही भूतं आपल्या मागच का लागलीत? नाही नाही नाही, आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. असं चैन बसून जमणार नाही सत्या. नेमकं हे सगळं कटकारस्थान कोण रचतंय, कोण आपल्या पाठीमागं लागलंय हे शोधून काढावंच लागेल. आणि मला माहिती आहे, कोणीतरी मुद्दामून आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करतंय. कारण या सगळ्यात जास्त त्रास माझ्या निरूपाला होतोय. आणि निरूपाला जर जास्त त्रास झाला तर तिला काही होऊ शकतंय. त्यामुळे नाही, आता मी या सगळ्याचा शोध घेणार आणि या सोनाली आणि छायाचा बंदोबस्त करणार. पण नेमकं ही सोनाली आणि छाया दोघे वेगळे असतील का एकच असतील, हे काय मला कळायला काही सुचत नाही आहे. असा विचार करतच सत्य आता रूमच्या बाहेर निघालेला असतो. त्याच वेळेस आता रूममध्ये धूमकेतू येते. आता धूमकेतू पटकन आतमध्ये येते आणि सत्याला धडकते. दोघेही अगदी एकमेकांना धडकल्यामुळे असे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. आता मीरा आणि सत्या दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता मीरा मात्र बाजूला होणार. तेच आता मीराच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे असतं ना, ते सत्याच्या गळ्यातल्या चैनमध्ये गुंतलेलं असतं. आता मात्र लगेच मीरा ते मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करू लागते, पण ते काही तिला निघत नसतं. सत्या आता धूमकेतूकडे एकटक बघत असतो. आता मात्र लगेच सत्या मीराला खुणावतो, तू राहू दे, मी काढतो. आता सत्याने आपल्या साखळीत जे मंगळसूत्र अडकलेलं असतं ना, ते काढलेलं असतं. आता सत्या मात्र एक नाही दोन नाही गुपचूप आता रूमच्या बाहेर निघालेला असतो. त्याला जरा टेन्शनच असतं ना. त्याच वेळेस मीरा त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, हो कुठे निघालात तुम्ही, काय झालंय? तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं बघ ना, आपल्या आयुष्यात हे जे काही वादळ आलंय ना, त्याचा आता साफसुपडा करावाच लागेल. धूमकेतू आता पुरे झालं. आत्तापर्यंत आपल्या गायकवाड फॅमिलीला लय त्रास दिला त्या भूतांनी, पण ही भूतं नेमकं हाय कोण? हे समजा कोण करतंय का कुणाचं तरी मोठं कटकारस्थान दिसतंय? हे मला शोधून काढावंच लागेल. त्यामुळे मी निघालोय. तेव्हा मीरा म्हणू लागते, अगदी बरोबर आहे, आपल्याला हे शोधून काढावंच लागेल. कारण या सगळ्यामुळे आपल्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना त्रासच होतोय फक्त. आणि लवकरात लवकर याचा शोध आपल्याला घ्यायलाच पाहिजे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू टेन्शन घेऊ नको, हे जे कोणी करतंय ना त्याला मी सोडणार नाही. असे म्हणत आता सत्य आणि मीरा तिकडनं बाहेर येतात. तर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. सगळेजण आता मस्त इथे बाहेर गार्डनमध्ये बसलेले असतात. शेकोटी पेटवलेली असते. सगळेजण असे सोप्यावरती बसलेले असतात, शेकत असतात. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, गाईज चला आपण एक गेम खेळूया मस्त. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, कुठला गेम? त्यावर रिया म्हणू लागते, हे बघा, आपण आपल्या मनातलं जे काही खरं सत्य आहे ना, ते ओठावरती आणायचं आणि ते सांगायचं. ते पण कुणाबद्दल? आपल्या पार्टनरबद्दल. आपल्या पार्टनरबद्दल जे काही खरं असेल ना मनात, म्हणजे जे काही त्याचं आवडतं आपल्याला ज्या गोष्टी, त्या सांगायच्या. आणि ज्या नावडत्या गोष्टी असतात ना, त्या पण सांगायच्या बरं का. म्हणजे कसं आहे, नवीन वर्ष सुरू होणार आहे ना, आपल्या पार्टनरकडून आपली काय अपेक्षा आहे हे सगळं काही आपण जाणून घ्यायचं आणि मग तशा पद्धतीने नवीन वर्षात वागायचं. चालेल? म्हणजे कसं चेंज होईल सगळं काही. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, चालेल चालेल खेळूया की. त्यावर लगेच आता इथे देविका म्हणू लागते, बेस्ट अगदी बेस्ट गेम आहे हा, चल देविका मग करायची ना सुरुवात, असे रिया म्हणू लागते. आता सगळेजण हो म्हणू लागतात. त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो, पण सुरुवात कुणापासून करायची? आपण ना मोठ्यांपासून सुरुवात करूया. चला पप्पा तुमचा आधी नंबर. तेव्हा सुधाकर भाऊनात, कोण मी? नाही नाही नाही, माझा कशाला आधी? त्यावर सत्य म्हणू लागतो, बाप अरे घाबरू नको, तुझ्या या बायकोचा फक्त आवाज मोठा आहे, ती तुला काही बी बोलणार नाही, काही करणार नाही. तू बोल, बिनधास्त बोल, तिच्याबद्दल जे काही मनात साठवलेलं असेल ना ते बोलून टाक. आता मात्र निरूपाला राग येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बैस तू आणि तुम्ही थांबाव, मी बोलते आधी. कारण ना माझ्या मनात तुमच्याविषयी खूप काय काय साठलंय आणि ते मला बोलायचे. असे म्हणत आता सुधाकर भाऊ तर निरूपाकडेच बघू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे ना अगदी हल्ली म्हातारे झाल्यासारखे वागायला लागले, सारखे म्हातारपण चाळे दिसू लागतात यांचे. त्यामुळे ना मला ना यांचं हे वागणं पटत नाही. मला असं वाटतंय की नवीन वर्षात ना यांनी हा म्हातारचळ सोडून द्यावा आणि कसं असं जवानीसारखं राहिलं पाहिजे. अजून आम्हाला नातवंड पण झाली नाही ना, मांडीवरती नातवंड खेळावली ना, काहीच नाही, तरी कशाला म्हातारपण घ्यायचं अंगावरती?
मला नाही यांचं हे पटत नाही. त्यामुळे ना पुढील नवीन वर्षात यांनी असं जवान व्हावं आणि हे म्हातारपण सोडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. ती पूर्ण कराल ना? तेव्हा लगेच सगळेजण हसू लागतात. त्यावर आता लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा करेल करेल, पण माझी पण एक इच्छा आहे, ती तुला पूर्ण करावी लागेल. हे बघ, आता येणाऱ्या नवीन वर्षात तू आपल्या तीनही सुनांना सारखी वागणूक द्यायची, त्यांच्यात भेदभाव करायचा नाही. आणि आपली ही जी 3 लेकरं आहे ना, त्यांनाही अगदी सारखंच प्रेम करायचं. चालेल ना निरूपा? मला असं वाटतं की नवीन वर्षात तू हे सुधरून घ्यावं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, जमणार नाही. सांगितलं ना, उगाच काय बी मागायचं नाही माझ्याकडे. जे जमणार नाही ते जमणारच नाही असे आता ठामपणे निरूपाने सांगितलेलं असतं. तेव्हा सत्यावर लागतं, बाप अरे, तीनही पोरांबरोबर सारखं वागायला कसं जमेल निरूपाला? कारण तिघांमध्ये सगळ्यात जास्त प्रेम निरूपाचं माझ्यावरती आहे ना, हो की नाही निरूपा? आता मात्र निरूपा सत्याकडे बघू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो, सगळ्यात जास्त प्रेम तर निरूपा माझ्यावरच करते, त्यामुळे तिघांना सारखी वागणूक देऊच शकत नाही. आता सगळेजण मात्र हसू लागतात. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, चला चला, आता सत्यदादा आणि मीरा वहिनी, आता तुमचा नंबर बरं का, चला पटकन सुरुवात करा. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, जेव्हापासनं धूमकेतू माझ्या आयुष्यात आली ना, तेव्हापासनं माझं आयुष्यच बदलून गेलं. जगणं काय असतं ना या आयुष्यात हे मला कळालं. खरंच धूमकेतू माझी जगात भारी. तेव्हा मीरा म्हणू लागते, आणि माझंही नकळत का होईना यांच्याशी लग्न झालं. म्हणजे ते मला पटत नव्हतं त्यावेळेस, पण खरंच मी खूप नशिबाने यांच्यासारखा नवरा मला मिळाला आहे. आता मात्र दोघेही एकमेकांचं कौतुक करू लागतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, मला काय वाटतंय माहिती? धूमकेतूने येणाऱ्या नवीन वर्षात माझ्यावरती प्रेम करावं. तेव्हा मीरा म्हणू लागतो, काय बोलताय? मी आत्ता पण प्रेम करते की तुमच्यावर. आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो, वा सत्यदादा, मीरा वहिनी एक नंबर भारी या. तेव्हा रिया म्हणू लागते, मीरा वहिनी तुझं सत्यदादावरती प्रेम आहे हे एक्सेप्ट केलंच बरं का सगळ्यांसमोर. तेव्हा मीरा लाजू लागते आणि म्हणू लागते, नाही म्हणजे तसं नाही. त्यावर लगेच आता सगळेजण हसू लागतात. निरूपाला, देविका, पंकजला मात्र राग येतो. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, हे बघा, म्हणजे कसं आहे ना, खरं तर मला धूमकेतूशी लग्न करायचंच नव्हतं, पण नकळत का होईना माझं तिच्याशी लग्न झालं आणि आयुष्याचं तर माझ्या सोनंच झालं. खरंच धूमकेतू माझ्या आयुष्यात आली आणि जे काही मला अनुभव भेटलेत ना, ते खूप जगावेगळेत आणि जगायचा अर्थ मात्र मला कळालाय. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, माझ्या बाबतीतही असंच झालंय बरं का. खरंच आपण एखाद्या वळणावरती चाललेलो असतो आणि त्या खडतर रस्त्यावरती अचानक मखमल वाहायला लागू लागते आणि डोक्यावरती फुलांचा वर्षाव होतो आणि श्वासात तर काय सुगंधच सुगंध. हे सगळं मला अनुभवायला मिळालं यांच्याशी लग्न करून. खरंच माझ्या आयुष्यात एवढा आनंद येईल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण हे सगळं माझ्या आयुष्यात यांच्यामुळेच झालं आहे, फक्त यांच्यामुळे. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, आणि रव्या, रिया तुम्हाला सांगतो, आम्हाला जर मुलगी झाली ना तर ना ती अगदी धूमकेतूसारखीच पाहिजे. आता मात्र लगेच रवी रिया लागतात, ओ सत्यदादा मुलगी झाली पाहिजे. तेव्हा लगेच आता मीरा सत्याला चापट मारते, गप्प बसाव. त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही म्हणजे मला म्हणायचंय मुलगी झाली तर ती धूमकेतूसारखी. तेव्हा लगेच रवी लागतं, सत्यदादा कळला, आम्हाला समजा काही कळलं. नवीन वर्षात तुमचा काय प्लॅनिंग आहे? तुम्हाला मुलगी झाली पाहिजे का? कळलं कळलं, आता आम्हाला काही सांगायची गरज नाही. त्याच वेळेस आता लगेच हॉटेलमधनं एक माणूस येतो आणि सुधाकर भाऊंना म्हणू लागतो, सुधाकर गायकवाड आणि रवी गायकवाड यांना आतमध्ये बोलावलंय. आता सुधाकर भाऊ आणि रवी तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो, बरोबर चला आता पुढचा नंबर कुणाचा घ्यायचा? त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, मीरा माझ्या रूममधनं ना टेप रेकॉर्डर घेऊन येते का? जा बरं, म्हणजे कसं ना गाणी जर चालू असेल ना आपल्या पार्टनरबद्दल सांगायला आणखीन मजा येईल, हो की नाही? तेव्हा सत्या म्हणू लागतो, देविका आपल्या पार्टनरचं जर आपल्यावरती प्रेम असेल ना तर गाण्यांची गरज नसते, ते ओठावरती आपोआप येतं. पण तुझ्या बाबतीत तसं दिसत नाही, हो की नाही फुसक्या? तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, सत्या गप्प बसणार आहे. त्यावर आता लगेच मीरा म्हणू लागते, हो जाऊ द्या, तिला जर वाटत असेल की गाणं लावावं तर मी आणते, घेऊन येते तिच्या रूममधनं, असे म्हणत आता मीरा निघालेली असते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, फुसक्या आता बघ बरं का तुझ्यावरचं प्रेम गाण्यात उतरणार आहे, बघ बघ, असे म्हणत सत्य मात्र हसू लागतो. तर इकडे धूमकेतू आता तो टेप रेकॉर्डर घेण्यासाठी देविकाच्या रूममध्ये आलेली असते. आता
धूमकेतूने टेबलवरती असलेला तो टेप रेकॉर्डर हातात घेताच ती निघालेली असतानाच आता मात्र जोरजोरात ते जे लाईट असतात ना ते बंद चालू असा फटाफट आवाज होऊ लागतो. आता मीरा मात्र घाबरते. अरे बापरे, हे काय होतं रूममध्ये? मीरा खूपच घाबरलेली असते. मीरा आता पटकन रूममधनं निघणार, तेच आता रूमचा दरवाजा आपोआप उघडतो. आता मीरा तर आणखीनच घाबरते. कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असे ती आता विचारू लागते. पण मात्र दरवाज्यातनं कोणीच न येता आता मात्र कॅन्डल आलेली असते. एक मेणबत्ती अशी हवेत उडत येते, ती पेटलेली असते. आता मात्र रूममध्ये ती मेणबत्ती येताच मीरा खूप घाबरते. आता मात्र मीराला काय करावं काही सुचत नाही. कशी बशी आता मीरा मात्र हळूहळू भिंतीच्या कडाने दरवाजाजवळ येते आणि त्या रूममधनं बाहेर पडते. आता मीरा जोरात ओरडू लागते, किंचाळत असते. आता मात्र धूमकेतूचा आवाज ऐकू येताच सत्या घाबरतो. धूमकेतूला काय झालं असेल, ती का ओरडते, काय झालं असेल असे म्हणत आता सत्या धावत निघणार. तेच निरूपा त्याचा हात पकडते आणि मला लागते, सत्या तू जाऊ नको ना रे, तू वचन दिलंय ना मला, तू मला काही होऊ देणार नाही, तू इकडेच थांबणार आहे, मला खूप भीती वाटते, तू नको ना जाऊ रे असे म्हणत आता निरूपाने सत्याचा घट्ट हात पकडून ठेवलेला असतो. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं असं काय करते, धूमकेतूचा आवाज येतोय, काहीतरी झालंय तिकडे, मला जाऊ दे ना निरूपा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही जमणार नाही, मी तुला सोडणार नाही रे, तू गेल्यानंतर मला खूप भीती वाटते, मला जर काही झालं तर तू नको जाऊ, तू इकडेच थांब. त्याच वेळेस मीरा आता इकडे बाहेर आलेली असते. आता मीरा पुढे पळत असते, तिच्या मागं ती कॅन्डल असते. मीरा खूपच घाबरून गेलेली असते. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, मॉम प्लीज ऐका, हे बघा मीरा वहिनीचा किंचाळण्याचा आवाज येतोय, तिकडे काहीतरी झालंय, सत्या दादाला जाऊ द्या मॉम, हे बघा पंकज, देविका आणि मी आहे ना इकडे, तुम्हाला काही होणार नाही, मॉम प्लीज जाऊ द्या सत्य दादाला. तेव्हा लगेच निरूपा मला लागते, असे होय, बरं सत्य जा, पण लवकर या, मला खूप भीती वाटते, तू असलं ना मग ती सोनाली आणि छाया मला काही करणार नाही, लवकर येशील ना. तेव्हा सत्या मला लागतो, बरं निरूपा मी लगेच येतो असे म्हणत सत्य धावतच आता तिकडे निघालेला असतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, फुलवालीच्या ओरडण्याचा आवाज. अरे बापरे, या फुलवालीला काय केलं असेल त्या छायाने हिला पकडलं तर नसेल ना, तिला खाल्लं तर नसेल ना रिया. अगं गाडीत ती छाया त्या धूमकेतूजवळच बसली होती ग, मला तर वाटतंय त्या छायाला त्या धूमकेतूचा म्हणजे त्या फुलवालीचा वास लागला असेल, नक्कीच वास लागला म्हणून तिने तिला खाल्लं असेल ग. तेव्हा देविका म्हणू लागते, खाल्लं तर बरंच होईल एकदाचं. आता रिया आणि पंकज लगेच देविकाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता इकडे कॅन्डल उडत आता बाहेर आलेली असते. आता ती रियाला दिसू लागते. तेव्हा रिया म्हणू लागते, गाईस तिकडे बघा, काहीतरी दिसतंय, वर काहीतरी लटकलंय, ते बघा. आता सगळेजण बघू लागतात तर ती मेणबत्ती अशी हवेत उडत असते. आता मात्र निरूपा रिया एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि जोरात ओरडू लागतात. पंकज आणि देविकाही ओरडत असतात. तेव्हा पंकज म्हणतो, चला पळा, इकडनं पळा, अरे बापरे आता इथे आपलं काही खरं नाही, पळा असे म्हणत आता देविका आणि पंकज तिकडनं रूममध्ये पळून जातात. त्याच वेळेस आता इकडे मात्र निरूपा आणि रिया दोघेही पळणार. त्याच वेळेस ती मेणबत्ती त्यांच्या समोर येऊन उभी राहते. आता मात्र दोघींना कुठे हलता येत नाही. तेव्हा लगेच आता निरूपा हात जोडून लागते, बाई काय हवंय तुला, काय हवंय, तू मागशील ते मी तुला देईल ग, अय बघ आम्हाला जाऊ दे, आम्हाला काही करू नको. तेव्हा ती म्हणू लागते, नाही तुम्ही माझे भक्त आहात, मी तुम्हाला खाणार आहे, तुम्हाला संपवणार आहे, तुमचा मृत्यू होणार आहे. आता मात्र निरूपा आणि रिया घाबरतात. तेव्हा रिया म्हणू लागते, काय आम्हाला मारून टाकणार. तेव्हा ती मेणबत्ती म्हणू लागते, हो तुम्हा दोघींनाही मी संपवणार, सांगितलं ना, तुम्ही माझे भक्त आहात आणि मी तुमचं रक्त पिणार. बाई निरूपा, आधी मी तुला खाणार. तेव्हा निरूपा मला लागते, कुणाला, मला कशाला, मला नको ग, नको मला सोड ग, मला नको मारू. तेव्हा लगेच आता ती मेणबत्ती म्हणू लागते, सोडणार नाही, तुला मी संपवणार म्हणजे संपवणार. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बाई तुला काय हवंय, तू जे मागशील ते मी तुला देईल, तुला लिंबू, मिरची, कांदा, कोंबडं काय हवंय सांग ना ग बाई, काळी बावली हवी का, मी सगळं आणून देईल ग, पण मला काही करू नको प्लीज, मी तुझ्यासमोर
हात जोडते, मला काही करू नको. तेव्हा लगेच आता ती मेणबत्ती म्हणू लागते, मला काही नकोय, मला तू हवी आहे, तू चालेल. तेव्हा निरुपा म्हणू लागते, असं नको करू ग, मला नको काही करू, मला मारू नको, मला जगायचंय ग. हे बघ तू मागशील ती द्यायला मी तयार आहे. हे बघ तू फक्त मागून बघ, मी लगेच देईल ग, पण प्लीज आम्हाला सोड, मला काही करू नको. तेव्हा लगेच ती मेणबत्ती म्हणू लागते, ठीक आहे, मी जे मागेल ते तू देशील ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, दिलं, तू माग, मी दिलं तुला, तू काही माग, मी दिलं ग, पण मला सोड, मला मारू नको. तेव्हा ती मेणबत्ती म्हणू लागते, ठीक आहे, मग आता नकार द्यायचा नाही, तू होकार दिलाय ना द्यायला, ते दिलंच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेव, मला माझ्या अगदी सोन्याने मढलेल्या भायाकडे बघायचंय, म्हणजे मला असं स्वतःला सोन्यात बघायचंय. मला तुझ्याकडे जेवढं काही सोनं आहे ना, तेवढं सगळं सोनं पाहिजे, देशील. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अरे बापरे, रिया, हिला कसं कळलं माझ्याकडे सोनं आहे ते. तेव्हा रिया म्हणू लागते, मॉम ती भूत आहे. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, सोनं, तुला कशाला हवंय पण सोनं. तेव्हा लगेच आता छाया म्हणू लागते, सांगितलं ना, सोनं देशील का. दोघींजवळ जेवढं सोनं असेल ना तेवढं मला पाहिजे, नाहीतर तुमच्या दोघींचा गेम झालाच म्हणून समजा. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही नाही नाही, सोन्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. रिया, आपण देऊन टाकूया सोनं, नकोय ते सोनं आपल्याला. तेव्हा लगेच आता छाया म्हणू लागते, मग उद्या रात्रीच हॉटेल खाली एक तळघर आहे, त्या तळघरात दोघींकडे जेवढे दागिने असतील ना ते सगळे बॉक्स घेऊन यायचं. आणि कुणालाही याबद्दल काहीही सांगायचं नाही. जर कुणाला याबद्दल काही सांगितलं तर मग तुमचा गेम झालाच म्हणून समजायचा. उद्या ते सोनं त्या तळघरात आलंच पाहिजे. असे म्हणत आता ती कॅन्डल तिकडनं नाहीशी होते. आता मात्र निरुपा आणि रिया जोरजोरात ओरडू लागतात, मॉम आपलं काही खरं नाही, आपल्याला इकडनं निघावं लागेल. असे म्हणत दोघेही आता मात्र खूप घाबरलेले असतात. तर इकडे पंकज आणि देविका दोघेही आता ओरडतच आपल्या रूममध्ये येतात. पटकन दरवाजा बंद करतात. तेव्हा पंकज लागतो, आली आली ती छाया आली, आता आपलं काही खरं नाही, आपला गेम होणार, आता आपण मरणार, आपण काही घरी जाणार नाही. असे म्हणत दोघे आता जोरजोरात किंचाळू लागतात. त्याच वेळेस आता किंचाळत असणारे पंकज आणि देविका दोघेही जोरजोरात हसू लागतात. आता मात्र हा सगळा या फुसक्या आणि फुसकीचा प्लॅन आहे हे मात्र इथे समोर आलेलं असतं. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, वा बेबी, मानलं तुला, काय सॉलिड भूत हटकेचा प्लॅन केलाय तू, वा वा वा, एक नंबर भारी. तेव्हा देविका म्हणू लागते, आहे की नाही तुझी बायको टॅलेंटेड, बघ मी म्हटलं होतं ना, असं फसवू नये या लोकांना, ही ट्रिप कधी विसरणार नाही, असं मॅनेजमेंट केलंय मी सगळं. तेव्हा पंकज लागतो, पण बेबी ती कॅन्डल लयच भारी हवेत उडत होती या. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, मूर्खांना कळालं सुद्धा नाही की त्या कॅन्डल खाली द्रोण लावलेलं आहे म्हणून, इतके घाबरले, कोण कशाला द्रोण बघतंय ते. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, मग भारी आयडिया आहे ना, आपण ठरवलंय तसंच सगळं होतंय बरं का. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो, पण मम्मा आणि या रियाने इकडे सोनं कसं आणलं. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, पंकज ही देविका आहे, देविका, अरे घरातून निघण्याआधीच तिने सगळं काही ट्रॅप केलं होतं. आणि तुझ्या मम्माचं कसं आहे पंकज माहिती आहे, तिला थोडीशी जरी पिन मारली ना लगेच ती हवेत उडायला सुरुवात होते. मी निघताना तिला पिन मारली होती, आई तुमचे सगळे दागिने आपल्याबरोबर घ्या बरं का, म्हणजे कसं आहे आजी घरात एकट्या असतील आणि आपण गेल्यानंतर आपल्या माघारी घरात चोर आले तर सगळे दागिने लंपास करतील की, म्हणून तुझ्या मॉमने सगळे दागिने इकडे आणलेत. आणि ती रिया काय, तिलाही आणायला लावले. आता बघ दोघींचे मिळून नक्की 70 ते 75 लाखांचे दागिने होतील. पंकज आपल्याकडे 75 लाख येतील. तेव्हा पंकज लागतो, अरे बापरे 75 लाख. तेव्हा देविका म्हणू लागते, हो, आणि एकदा का ते 75 लाख आले की लगेच तू 14 लाख भरायचे आणि आपण कॅनडाला फुर्र व्हायचं. तेव्हा पंकज लागतो, वा बेबी, मानलं तुला, कसला भारी प्लॅनिंग आहे ना, सगळं कसं सेटिंग अगदी व्यवस्थित लावलंय तू. तेव्हा देविका म्हणू लागते, मग अरे ते जंगलात ती मेणबत्तीवाली बाई आणि गाडीत नेटवर्क गेलं होतं ना,
ते सुद्धा मीच हॅक केलं होतं. आणि त्यानंतर ते जे भूताचं गाणं लागलं होतं ना गाडीत, ते पण मीच लावलं होतं. तेव्हा पंकज लागतो खरंच बेबी? तेव्हा देविका म्हणू लागते हो. आणि अजून एवढंच नाही, इथे हॉटेल हे बुक करायचं हेही रवी रियाला मी सुचवलं होतं. त्यांना वाटतं की हे हॉटेल त्यांनी बुक केलं, पण तसं नाही. मी इथे आधीच सगळी मॅनेजमेंट केली होती, म्हणून हा भूत हटके प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला आहे. आणि आता बघ, आता एकदा का आपल्याकडे सोनं आलं की आपल्याकडे पैसेच पैसे असणार. आणि मग पंकज, तुझं कॅनडावालं ड्रीम पूर्ण होणार. असे म्हणत आता पंकज आणि देविका मात्र स्वप्नाला सुरुवात करतात. पण मात्र इकडे निरूपा आणि रिया खूपच घाबरलेले असतात. तर आता मीराही जोरजोरात पळत असते, ओरडत असते. तिच्या मागं ती कॅन्डल असते ना. त्याच वेळेस सत्या येतो आणि धूमकेतूला पकडतो. तोपर्यंत ती कॅन्डल नाहीशी होते. तेव्हा सत्य मला लागतो काय झाले धूमकेतू? तेव्हा मीरा मला लागते अहो ती मेणबत्ती हवेत उडत होती, माझा पाठलाग करत होती. तेवढ्यात इकडनं बाहेरनं आता निरूपाचा आणि रियाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागतो. सगळेजण धावत बाहेर येतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते सत्या, मीरा, पंकज, देविका लवकर या रे, आम्ही मरून जाऊ, लवकर या. आता सगळेजण येतात. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरूपा अगं कुणाकुणाला आवाज देणार आहे? सगळे आले, काय झाले सांगशील का? तेव्हा रिया म्हणू लागते बाबा बाबा हवेत ती कॅन्डल उडत होती. तेव्हा रिया म्हणू लागतो काय, एकटी कॅन्डल? तेव्हा रिया म्हणू लागते हो, एकटी कॅन्डल, तिच्यासोबत कोणीच नाही, ती हवेत उडत होती. ए पंकज, देविका, मॉम सांगा ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते हो, आता काही खरं नाही. ती छाया आणि ती सोनाली दोघीजणी आपलं काहीच खरं सोडणार नाही. मला खूप भीती वाटते. तेव्हा रिया म्हणू लागते सत्य दादा, तू मीरा वहिनीचा आवाज आल्यानंतर तिकडे गेला आणि ती मेणबत्ती आमच्या जवळ आली रे. आम्हाला खूप घाबरवलं तिने. आपलं काही खरं नाही. अरे बापरे. असे म्हणत आता सगळेजण जोरजोरात ओरडू लागतात. तेव्हा सुधाकर भाऊ लागतं दे शांत व्हा, काय झालं आता? तेव्हा निरूपा म्हणू लागते आता काय करायचं आपण? मला खूप भीती वाटते. तेव्हा सत्या म्हणू लागतो इथे तर कोणीच नाही आहे, मग मेणबत्ती आली कशी? मला ना हेच कळत नाही आहे. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते पण आता रूममध्ये जायचं कसं? मला तर खूप भीती वाटते. तेव्हा सत्या म्हणू लागतो निरूपा घाबरू नको. हे बघ, आपण ना सगळेजण एकमेकांना असं घट्ट पकडू आणि असे घोळक्याने आतमध्ये जाऊ, म्हणजे कसं आपल्याला भीती वाटणार नाही, हो की नाही? तेव्हा निरूपा म्हणू लागते चालेल. आता निरूपा पुढे येते. त्याच वेळेस ती ओरडते आणि पटकन मागे जाते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा आता काय झालं ओरडायला? तेव्हा निरूपा म्हणू लागते पुढे कोण राहणार? मी नाही राहणार. तेव्हा देविका म्हणू लागते मॉम असं काय करताय? तुम्ही स्ट्रॉंग आहात की नाही? मग तुम्ही पुढे राहा बरं. तेव्हा निरूपा म्हणू लागते कसले मी स्ट्रॉंग? नाही ग बाई, मला खूप भीती वाटते, मी पुढे राहणार नाही. सत्याही घाबरत असतो, मीराही घाबरत असते. तेव्हा लगेच आता पंकज लागतो पप्पा हा मान तुमचा, तुम्ही मोठे आहात की नाही? तेव्हा सुधाकर भाऊ लागतं ते खड्ड्यात गेला हा मान, मला नकोय हा मान, मला नाही पुढे राहायचं, मी मागेच बरं आहे. आता कोणीही पुढे राहायला तयार नसतो. सगळेजण असे धादरून गेलेले असतात. आता मात्र हे बघून पंकज आणि देविकाला कसला भारी आनंद झालेला असतो. दोघांच्याही मनात अशा उकळ्या फुटत असतात, कारण त्यांनी ठरवलं समजा तसंच घडत असतं ना. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे निरूपा आता इतकी घाबरलेली असते, ती डायरेक्ट सत्या आणि मीराच्या रूममध्ये झोपायलाच येते. आणि बेडवरती झोपत म्हणू लागते सत्या तू माझ्याजवळ झोपणार आहे, मला आज ना खूप भीती वाटते, मला तुझ्याजवळ तुझ्या रूममध्ये इथे झोपायचं आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो काय निरूपा तुझ्याजवळ झोपायला? जमणार नाही. एक वेळ मी भूतांबरोबर बाहेर जाऊन पत्ते खेळायला तयार आहे, पण तुझ्याबरोबर झोपायला तयार नाही आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते सत्य असं नको करू रे, तुझ्या आईसाठी एवढं नाही करणार का? झोप नाही ते माझ्यापाशी झोप ना. त्याच वेळेस आता देविका हळूच पंकजला म्हणू लागते पंकज काहीतरी कर, अशाने आपला प्लॅन सक्सेस होणार नाही. त्याच वेळेस आता समोर सत्या आणि मीराचा जो फोटो असतो ना, त्या फोटोला आग लागलेली असते. आता मात्र सगळेजण ओरडू लागतात. आता पंकज आणि देविका खुश होतात. आता मात्र या तळघरात रात्री सोनं घेऊन येण्याचा या पंकज आणि देविकाचा प्लॅन असतो. पण मात्र हा प्लॅन सत्या आणि मीराला कळताच या फुसक्या आणि देविकाची कशी वाट लागणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.